संपूर्ण राज्यातील ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीसाठी एक संदेश देण्याचं काम आपण कराल अशी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना आहे. आज या ठिकाणी या सप्ताहाच्या उद्घाटनासाठी येत असताना बाहेर एसएन सभागृहामध्ये येत असताना या ठिकाणी एक नवीन मोहीम आजपासून आपण सुरू केली की काँग्रेस पक्षाचे जेवढे कार्यकर्ते आहेत आणि आमचा कार्यकर्ता हा गरीब आहे, तो कार्यकर्ता जास्तीत जास्त वाहन कुठले वापरतो, तो दुचाकी वापरतो. आणि म्हणून या 31व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहामध्ये स्वतः अध्यक्षांनी आपल्या हाताने एक नवीन 75 स्टिकर्स त्या ठिकाणी त्या वाहनांच्यावर लावून आपण हे लॉन्च केलेलं आहे. आणि या 8 दिवसामध्ये कमीत कमी 5000 कार्यकर्त्यांच्या टू व्हीलरवर आपला पंजा हा दिसला पाहिजे, हे या सप्ताहाच्या उद्घाटनाचं एक वैशिष्ट्य आपण ठेवलं आहे. या सप्ताहामध्ये दुसरं एक आपलं वैशिष्ट्य आहे. आपण आपला जो इतिहास पाहिला, आपण तो आपला इतिहास हा वैभवशाली इतिहास आहे. पुण्याला एक ग्लोबल सिटी म्हणून जर कोणी उभी केली असेल तर हे काँग्रेसने केलं आहे. पुण्याचा सुवर्णकाळ, पुण्याचा विकास हे काँग्रेसने केला आहे. परंतु दुर्दैवाने काय झालं, 10-11 वर्ष जे पक्ष या ठिकाणी सत्तेवर आले त्यांनी आमच्या या पुणे शहरासाठी काहीही केलं नाही. आणि फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करायचं, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ घालायची, मोठ्या जाहिराती करायच्या, मोठ्या इव्हेंट करायच्या आणि एकाच कार्यक्रमाचं उद्घाटन 10 वेळा करायचं. हे एकीकडे असताना आम्ही आज संपूर्ण पुणे शहरामध्ये 102 या ठिकाणी होर्डिंग लावलेले आहे. पण दादा, हे होर्डिंग अधिकृत आहेत, अनऑथोराइज एक पण होल्डिंग नाही आमचं. त्याच धरून जे होल्डिंग उभे केलेले आहेत ते होल्डिंग काँग्रेस पक्षाने संपूर्ण पुणे शहरामध्ये आज विधानसभा मतदारसंघामध्ये 102 होल्डिंग उभे केले. आपण कुठेही जा, चांदणी चौकात जा, चांदणी चौक ते खराडी, औंध ते कोंढवा आणि कात्रज ते बाळेवाडी, हा पुणे शहराच्या ज्या चतुर्सीमा आहेत त्या संपूर्ण चतुर्सीमेवरती या पुण्याच्या विकासासाठी ज्यांनी काँग्रेस पक्षाने जे मोठे मोठे प्रकल्प उभे केले त्या प्रकल्पाचा फोटो, त्याची माहिती, आणि हे काँग्रेसने केलं. हे आम्हाला का करावं लागलं? कारण जनतेची जी मेमरी असते, जी आठवण असते, ती शॉर्ट टाइमची असते. जी तरुण पिढी आली आहे या 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये, जे नवीन मतदार झाले, त्यांना हे माहीत पडलं पाहिजे की हे पुणे शहर हे काँग्रेसने उभं केलेलं पुणे शहर आहे, हे भारतीय जनता पार्टीचं एवढं काही योगदान नाही. पुणे शहरामध्ये जर आपण पाहिलं
तर पुणे शहर आयटी हब झाला, काँग्रेसने केलं. 800 एकरामध्ये दादा 2800 देशी विदेशी आयटी कंपन्या या पुण्यामध्ये काँग्रेसने आणल्या. लाखो तरुणांना रोजगार दिला. टप्पा 1 असेल, टप्पा 2 असेल, अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये उभं करत गेलो. आज रोजगार मिळाला, छोट्या उद्योजकांना सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय मिळाला. हे हब आम्ही उभं केलं. आज पुणे शहराच्या परिसरामधल्या MIDC असतील, आज पुणे शहर ऑटोमोबाईल हब कोणी केलं? हो, हे काँग्रेसने केलं. मर्सिडीज बेंझ असेल, इतर सर्व मोठ्या कंपन्या असतील, या काँग्रेसने पुण्यामध्ये आणल्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी ऑटोमोबाईल हब केलं. पुणे हे क्रीडा नगरी कोणी केलं? तर खासदार सुरेशभाई करमाडे असताना महाराष्ट्राचा नंबर 1 तर क्रीडा नगरी शिवछत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी माळिंग क्रीडा नगरी क्रीडा संकुल हे काँग्रेसने उभं केलं. नेहरू स्टेडियम कोणी उभं केलं? हे काँग्रेसने उभं केलं. मध्यवस्तीमध्ये झोपडपट्टीमध्ये कर्नल अनिल कुमार वैद्य स्टेडियम कोणी उभं केलं? हो, हे काँग्रेसने उभं केलं. सणस बाबूराव सणस ग्राउंडवरती एशियामधला अथलेटिक्स ट्रॅक कोणी उभा केला? काँग्रेसने उभा केला. हो, हे काँग्रेसने उभं केलंय. किती गोष्टी सांगू? फुटबॉलचं असेल, हरस्त्याचं शूटिंग रेंज असेल, या ठिकाणी क्रीडासाठी पायाभूत सुविधा उभा करण्याचं काम हे काँग्रेसने केलं. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय नकाशावर पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करण्याचं काम सुद्धा दादा काँग्रेसने केलं. या ठिकाणी गार्डन नगरी कोणी केली पुणे शहराला? सांगा मला. या पुणे शहरामध्ये 200 एकरच्या जागेमध्ये स्वर्गीय राजीव गांधी पाचवतं उद्यान कोणी उभं केलं? कोणी उभं केलं? कोणी उभं केलं? त्याचबरोबर आपण पाहिलं सिंहगड रोडला मिलिंद पोकळे 10 एकरचं पु ल देशपांडे आपण उभं केलं. कोणी केलं? हे सुद्धा लोकांना आपण सांगायची गरज आहे. आणि एवढंच नाही, जॉगिंग ट्रॅक सुनील मलके कल्याणी नगरचं कोणी केलं? काँग्रेस. आता पुणे शहरामध्ये जपानी गार्डन असेल, 100 उद्यानं दादा, 100 उद्यानं थोडं नाहीयेत. 100 उद्यानं उभं करण्याचं काम कोणी केलं? कोणी केलं? आता मी काय काय सांगू तुम्हाला. आयटी हब काँग्रेस, ऑटोमोबाईल हब काँग्रेस, स्पोर्ट्स सिटी काँग्रेस, गार्डन सिटी काँग्रेस आणि सांस्कृतिक नगरी काँग्रेस. पुणे येतो दादा, येतो. अजून लय मटेरियल आहे. आज हा टप्पा आपला तोच आहे. लोकांमध्ये हे सांगायचं आपल्याला जाऊन. आता तुम्हाला माहिती आहे पुणे शहराची ओळख ही सरस्वतीची नगरी म्हणून होत. पण पुणे शहरामध्ये जे आंतरराष्ट्रीय एज्युकेशन हब कोणी उभा केला? एज्युकेशन हब कोणी उभा केला? काँग्रेस. आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि या पुणे शहरामध्ये सर्वात मोठं दादा, पुणे शहरामध्ये सर्वात मोठं गणेश कला क्रीडा केंद्र कोणी उभं केलं?
त्यानंतर बालगंधर्व कोणी उभं केलं? कोथरूडला यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह कोणी उभं केलं? अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सभागृह कोणी उभं केलं? मौलाना अब्दुल कलामांच्या नावाने कोरेगाव पाटील कोणी उभं केलं? परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह माल दत्ता चौकात कोणी उभं केलं? आणि मग एवढं आपल्याकडे सर्व असताना आपण का लोकांना सांगत नाही की हे सर्व काँग्रेसने केलं? काँग्रेस पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की काँग्रेस पक्षाचं जे योगदान आहे त्याच्या प्रत्येक पुणेकरांना अभिमान वाटावा असा इतिहास आहे. या ग्लोबल पुण्यासाठी आधी केलं आणि मग सांगितलं, हे काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. राजूजी पंतप्रधान असताना पुण्यामध्ये सीड्या कोणी आणलं? सर्वात मोठा महासंगणक कोणी उभा केला? अमेरिकेला घाबरलो का आपण? हे काम काँग्रेसने या पुण्यासाठी केलंय. आणि एवढं नव्हे, जसा बसलेला बऱ्याच दिवसापासून नाही नको पाय नको. आणि हे करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट काय होते की मी मधल्या काळामध्ये माहिती घेतली. रमेश दादा, मधल्या काळामध्ये मी माहिती घेतली की भाजपचे मुख्यमंत्री, भाजपचे नेते सारखे पुण्याला काय येतात? तर पुण्याचं पाणी हे गोड आहे. हे गोड पाणी कोणी आणलं? हर्षवर्धन दादा, पुण्याचं गोड पाणी काँग्रेसने आणलं. 500 कोटी रुपये खर्च केले. खडकवासल्यासनं बंद पाईप मध्ये या पुणे शहराला पाणी पुरवठा दिला. प्रत्येकाच्या घरामध्ये नळ घेऊन गेल्याचं काम काँग्रेसने केलं. पाण्याच्या टाक्या काँग्रेसने उभ्या केल्या. आणि एवढंच नव्हे तर झोपडपट्टीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाण्याचे नळ दिले, हे काँग्रेसने केलं. मग कोणी केलं सांगा? झालं. मग आमचे स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंगजी आले. त्यांनी जवाहरलाल नेहरू नागरी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये पुण्याला दिले. एवढा असेल, पुणे शहराच्या दुसऱ्या झोपडपट्ट्या असतील, BSEPची योजना कोणी आणली? दादा, तुम्ही जे सांगितलं तो पॉईंट मी घेतला. आता पुणे शहरामध्ये SRAच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीयांना घरं देण्याचं काम हे काँग्रेसने केलं. आणि असं सर्व करत असताना पुण्याचे जी रस्त्यारुंदी केली, पुण्यातली सर्वात मोठी रस्त्यारुंदीकरण हे काँग्रेसने केलं. PNPL ला हजारो बसेस कोणी दिल्या? आणि 11 वर्षामध्ये भाजपने एक तरी बस दिली का? हे काँग्रेसचं या पुण्यासाठी योगदान आहे. दादा, पुण्यामध्ये केंद्र सरकारमध्ये स्वर्गीय काकासाहेब गाडगीळ असतील, स्वर्गीय बॅरिस्टर विठ्ठलरावजी गाडगीळ असतील, आदरणीय खासदार सुरेशभाई कलमाडी असतील, या सर्वांच्या माध्यमातून NDA पुण्यामध्ये काँग्रेसने आणलं, MCL पुण्यामध्ये काँग्रेसने आणलं, DRDO पुण्यामध्ये काँग्रेसने आणलं, FTI आपण काँग्रेसने आणलं. या ठिकाणी किती अशा याद्या आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये आज आपण ज्यावेळेला गोळीबार मैदानाला जातो ना, आर्मफोर्स मेडिकल कॉलेज जे मोठं हॉस्पिटल आहे हे काँग्रेसने आणलं. कोरेगाव पार्कला आपण ज्यावेळेला त्या हॉटेलला जातो ना, आपलं आम्ही वेस्टिन हॉटेल, त्या वेस्टिन हॉटेलच्या समोर जे मोठं स्टेडियम आहे ना, बरोबर, हे काँग्रेसने आणले ना.
आता एसटीपी कोणी उभे केले? काँग्रेसने उभे केले. मिनर्वा सारखे 2 मजली 3 मजली 4 मजली पार्किंग व्यवस्था कोणी उभी केली? हे सर्व आपण काँग्रेसने करत असताना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आता आपण या सप्ताहामध्ये जी सुरुवात केली आहे, आपण जेवढे 102 होल्डिंग लावले ना, मी जे आता सांगितलं ते त्या होल्डिंगवर आपण ठेवलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये आपल्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आता ही जबाबदारी आहे की आपण सर्वांना जाऊन सांगितलं पाहिजे की हे पुणेश्वर उभं करण्याचं काम आम्ही केलं. आणि सर्वात महत्वाचं काम मी विसरूनच गेलो. पुणे मेट्रो कोणी आणली? काँग्रेसने. खासदार सुरेश कलमाडी आणि देशाचे नेते केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या दोघांनी त्यावेळेचे केंद्राचे अर्बन नागरिक मंत्री कमलनाथ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून माझ्याकडे फोटो या व्यासपीठावरनं माझी भारतीय जनता पार्टीला खुलं आव्हान आहे. या ठिकाणी मी सांगितलेली एक गोष्ट तरी चुकीची निघाली तर त्यांचं आव्हान स्वीकारायला मी तयार आहे. आणि त्यांना एक माझं दुसरं आव्हान आहे की 11 वर्षात तुम्ही या पुणे शहराला कुठला प्रकल्प दिला? एक तरी प्रकल्प हे तुम्ही आम्हाला सांगा. नदी सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा चॅनल मुलामुठा नदीचं हे सुद्धा काँग्रेसने केलेलं आहे 2005 ला. आणि मी ज्याला तुम्हाला पुणे मेट्रोची गोष्ट सांगत होतो, मला अनेक गोष्टीचा अभिमान वाटतो की या पुण्याच्या विकासामध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. 2014 साली हा डिसेंबरचा महिना होता. नागपूरला हिवाळी अधिवेशन होतं. राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना माझ्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाने केंद्राकडनं मंजुरी केलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प हा अधिकृतरित्या महाराष्ट्राचं भाग भांडवल देण्याची घोषणा केली. पुणे मेट्रो ही आमच्यामुळे आली. दुर्दैवाने 2014ला आमचं पराभव झाला आणि आम्ही केलेल्या कामाचं ऐकल्या वेळावर ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनो, आपल्याला एक तरुण तडफदार निष्कलंक असा नेता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाच्या रूपात मिळालेला आहे. पुण्यामध्ये विकास काँग्रेसने केला. पुण्याची खरी ताकद ही काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आणि म्हणून आज आपण पाहिलं तर आज पुणे शहर हे काँग्रेसमय झालेलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याला वार्डामध्ये सभागामध्ये जाऊन बाहेर काढावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधली जी आपली लढाई आहे, ज्यांनी जातीयतेचं वीज टोचण्याचं काम केलं, त्या भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजपासून सुरुवात केली पाहिजे एवढी विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. दादा